नमस्कार मंडळी, आज आपण गावरान पद्धतीने 1 किलोच्या प्रमाणात मटण रस्सा बघणार आहोत। पार्टीसाठी असो किंवा घरी पाहुणे आल्यानंतर तुम्ही हा मटण रस्सा आणि मटण बनवू शकता। खूप सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे मंडळी। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। एकदम टेस्टी असं लागतं चुलीवरचं मटण आणि घरच्या घरी तुम्ही तयार करू शकता। चला आता रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी घेतला आहे मी 1 किलो मटण स्वच्छ धुवून अशा पद्धतीने घेतलेला आहे। आता त्यावरती आपण हळद आणि मीठ टाकूया आणि त्याला लावून घेऊया आपण आणि या सर्व मटणाला लावून मिक्स करून आपण 10 मिनिटांसाठी साईडला ठेवून देऊया। तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया। मटण शिजायला टाकायचं आहे, त्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 मोठे कांदे, कापलेली कोथिंबीर आणि तमालपत्र घेतलेले आहे, तेल लागणार आहे आणि आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे आणि जिरं मोहरी। चला आता आपण मटण शिजायला टाकायचं आहे। त्यासाठी चूल पेटवलेली आहे मी आणि त्यावरती कुकर ठेवलेला आहे। हे कुकर माझं चुलीवरचं आहे त्यामुळे काळं झालेलं आहे। आता यामध्ये आपण तेल टाकूया। 1 वाटी तेल घेतला आपण, त्यामधलं मी अर्ध टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये टाकूया जिरं मोहरी, छान अशी तडतडू द्यायची आणि मग त्यामध्ये आपण टाकूया आलं लसूण पेस्ट। एकदा परतून घेऊ छान आणि त्यामध्ये आपण घेतलेले तमालपत्र आणि कांदे टाकून घ्यायचे आहे आणि छान तेलामध्ये आपल्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत मिक्स करायचे आहे। तेलामध्ये छान भाजून घ्यायचे। वरती टेरेसवरती चूल पेटवलेली आहे। माझी छोटी मुलगीसुद्धा मला मदत करते आहे। कांदा छान भाजलेला आहे, त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर टाकून घेतलेली छान मिक्स झालेली आहे। आता आपण जे साईडला ठेवलेलं मटण आहे ते सर्व यामध्ये टाकून देऊया आणि मिक्स करून घेऊया। तुम्हाला जर 1 किलोच्या प्रमाणात ऑर्डर घ्यायची असेल तर ऑर्डरसुद्धा तुम्ही घेऊ शकता। अगदी कोणालाही जमेल अशी सोपी रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे मंडळी। तुम्ही आरामात घरी तयार करू शकता। खूप सोप्या पद्धतीने मी रेसिपी तुम्हाला सांगितलेली आहे। यामध्ये आपण गरम पाणी वापरणार आहोत। मी आधीच गरम पाणी करायला ठेवलं होतं। आता ही छान यामध्ये मिक्स झालेलं आहे। 3 ते 4 मिनिटे असंच आपल्याला ठेवायचं आहे, म्हणजे छान असं यामध्ये मिक्स होतं। आणि आता तुम्हाला जेवढं लागेल तेवढं यामध्ये पाणी टाकायचं आहे। अळणी रस्सासुद्धा तुम्ही पिऊ शकता, मुलांनासुद्धा देऊ शकता। आणि आता यामध्ये पाणी टाकून घेऊया। तुम्हाला हवं तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता यामध्ये। मी आपलं मटण बुडेल एवढं पाणी टाकलेलं आहे यावरती आणि मिक्स करूया। आणि अजून तुम्हाला थोडंसं मीठ लागत असेल तर तुम्ही टाकू शकता। आधी आपण मीठ टाकलेलं आहे त्यामुळे मला गरज वाटत नाही। आता मिक्स केलेलं आहे। आता यावरती आपण लगेच झाकण लावूया आणि 7 ते 8 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे, म्हणजे छान शिजतं। आणि शिट्ट्या होईपर्यंत आपण आता मसाल्याची तयारी करूया। आता 2 शिट्ट्या झालेल्या आहे, अजून 4-5 शिट्ट्या आपल्याला काढायच्या आहे, म्हणजे छान शिजतं एकदम अलवार असं। मसाला भाजून घेऊया आपण आता लगेच। मी गॅसवरती भाजते। मंडळी, चुलीवरच्या मटणाची चव खूप छान लागते। तुम्ही अशी टेरेसवरती जागा असेल तर तुम्ही बनवू शकता। आणि चला आता मसाला काय काय घेतला ते सांगते तुम्हाला। 30 ग्रॅम भाजलेलं खोबरं, 30 ग्रॅम भाजलेले धने, 30 ग्रॅम डाळवं घेतलेलं आहे फुटाणा डाळीचं आणि 2 छोटे कांदे, 4 हिरव्या मिरच्या, लसणाचा गाठा 1, थोडासा आल्याचा तुकडा आणि कोथिंबीर घेतलेली आहे। हे सर्व साहित्य आता थोडंसं पाणी टाकून मिक्सरला अशा पद्धतीने मी वाटून घेतलेलं आहे। आता आपण हे मिश्रण साईडला ठेवून देऊया। आता पावडर मसाले बघूया। 2 चमचे किचन किंग मसाला, आपला पोहे खाण्याचा चम्मच, कांदा मसाला, लाल तिखट आणि गरम मसाला प्रत्येकी 2 चमचा घेतलेला आहे आणि थोडीशी हळद आधी आपण वापरलेली आहे त्यामुळे थोडी वापरली आणि 1 चमचा तर्री तिखट घेतलेला आहे। यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण मिक्स करून याची पेस्ट तयार करूया। आता याची पेस्ट तयार झाल्यानंतर आपण आता ही साईडला ठेवून देऊया आणि तोपर्यंत आपलं मटणसुद्धा शिजलेलं असेल कुकरमधलं। ही पेस्ट आपली तयार झालेली आहे। आता आपण कुकर उघडून बघूया। ती पाहू शकता छान असं शिजलं गेलेलं आहे आपलं हे 7 ते 8 शिट्ट्यामध्ये। आता लगेच आपण फोडणीची तयारी करूया। अंधार पडलेला आहे थोडासा टेरेसवरती, त्यामुळे तुम्हाला थोडासा अंधार वाटत असेल। पातेलं ठेवलेलं आहे गरम करायला, त्यामध्ये तेल टाकून घेऊया। जे अर्धी वाटी आपलं तेल उरलेलं आहे। तेलाचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता तुमच्या आवडीनुसार। यामध्ये टाकायची आहे अद्रक लसूणची पेस्ट, मिक्स करून घेऊया आणि 2-3 तमालपत्र टाकूया आणि आपण जी पावडर मसाल्याची पेस्ट बनवलेली आहे ती आधी यामध्ये टाकूया आणि 2 ते 3 मिनिटे फ्राय करून घेऊया। आपल्याला तेल सुटेपर्यंत यामध्ये परतून घ्यायचे आहे तेलामध्ये। तुम्ही पाहू शकता 2 ते 3 मिनिटांनंतर छान तेल सुटलेलं आहे। आता आपण जे मिक्सरला वाटण वाटलेलं आहे ते यामध्ये टाकायचं आणि थोडंसं पाणीसुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता। साईडला उडतं बरं का, थोडंसं ॲडजस्ट करून घ्या आणि याचे शिंतोडे अंगावरसुद्धा उडू शकतात, त्यामुळे जपून करा। आणि याचं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे।
साईडने तुम्ही पाहू शकता छान असं तेल सुटलेलं आहे। आता आपण यामध्ये कुकरमधलं सर्व मटण टाकून देऊया। पाहू शकता मस्त याला तेल सुटलेलं आहे कढईने। तुम्हाला अळणी ठेवायचं असेल थोडंसं रस्सा किंवा मटण ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता। आता सर्व टाकून दिलेलं आहे मी आणि मिक्स करून घेऊया। आता तुमच्या आवडीनुसार तुम्हाला घट्ट किंवा पातळ आवडते त्याप्रमाणे तुम्ही ठेवू शकता आणि थोडंसं पाणीसुद्धा टाकू शकता। मी थोडंसं गरम पाणी टाकते आहे आणि आपल्याला 5 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे छान, म्हणजे पूर्ण मसाल्याची चव यामध्ये उतरते। आणि आता मिक्स करून घेऊया आणि 5 मिनिटे आपण छान असं शिजवून घ्यायचं आहे। हे तुम्ही पाहू शकता खूप छान अशी तर्री आलेली आहे याला। अजून 2 ते 3 मिनिटे आपण शिजवून घेऊया। मंडळी, तुम्हाला जर माझी रेसिपी व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून सांगत जा। पाहुणे घरी आल्यानंतर किंवा नॉनव्हेज पार्टीसाठी 1 किलोच्या प्रमाणात तुम्ही अशा पद्धतीने मटण रस्सा तयार करू शकता मंडळी, घरच्या घरी सोप्या पद्धतीने आणि पाहुण्यांना खायला देऊ शकता। आता आपलं हे छान असं शिजलं गेलेलं आहे 5 ते 7 मिनिटे। मस्त तुम्ही पाहू शकता घट्टपणासुद्धा आलेला आहे याला। आणि आता आपण यावरती मस्त अशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि गरमागरम वाढायला घेऊया। गावरान पद्धतीने झणझणीत मस्त चुलीवरचं मटण आपण तयार केलेलं आहे मंडळी। आजची रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद। आणि यावरती थोडीशी कोथिंबीर टाकूया मंडळी आणि भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। बाय बाय मंडळी।